ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। काल अंबळनेर नगरपालिकेचा नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारताना जी काही सभा घेतली गेली त्या सभेला या जिल्ह्याचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते। त्याच्याबरोबर अन्य कोणी पदाधिकारी इतर पक्षाचे सुद्धा उपस्थित होते। आपला विजय झाला, त्याचा जल्लोष केला पाहिजे, त्याचा आनंदही व्यक्त केला पाहिजे, याच्याविषयी आमचं दुमत आहे। परंतु ज्या पद्धतीने महिला म्हणून एक राजकीय क्षेत्रात काम करणारी म्हणून गेल्या 30 वर्षापासून सातत्याने अंबळनेरच्या जनतेच्या सेवेत राहणारी माझी धर्मपत्नी जयश्री पाटील हिच्याविषयी ज्या पद्धतीने शिरीष चौधरीने वक्तव्य केलं हे शोभणारं वक्तव्य नाही। एखाद्या महिलेला एखाद्या घरातल्या लोकांनी सपोर्ट दिला, मग त्या कोणत्याही पक्षाच्या असल्या तरीसुद्धा त्यांना स्वातंत्र्य दिलं, लोकांच्या सुखदुःखात जाण्याचं स्वातंत्र्य दिलं, लोकांच्या समस्या ऐकून घेण्याचं स्वातंत्र्य दिलं, राजकीय क्षेत्रात उभं राहण्याची संधी जर का मिळाली असेल तर ती संधी दिली असेल, सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, अशा कार्यामध्ये जर का स्वातंत्र्य दिलं असेल, अशा संपूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणा राज्यातल्या म्हणा किंवा देशातल्या म्हणा, त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातल्या जरी महिला म्हटल्या आपण तरी या स्वातंत्र्य दिलेल्या महिलांना एक प्रकारचं ती गदा आल्यासारखं वक्तव्य त्यांनी केलं। नवऱ्याच्या ताब्यात राहणारी नाही बायको, आपल्या बायको सांभाळता येत नाही, या स्वरूपाचं वक्तव्य शिरीष चौधरी ज्या वेळेला काढलं तर त्याच्यापेक्षाही घाणेरडं आमच्यासारख्याला बोलता येतं। पण ती संस्कृती अंबळनेरची नाही आहे। अंबळनेरची संस्कृती संत सखाराम महाराजांची जी भूमी आहे, इथे वारसा आहे, साने गुरुजींचा वारसा आहे। या भूमीमध्ये प्रताप शेटजींसारख्यांची कर्मभूमी अंबळनेर नगरी आहे आणि या वारसेने आम्हाला ह्या पद्धतीची लँग्वेज कधी शिकवलेली नव्हती। आज एका महिलेवरती ह्या पद्धतीने जर का बोललेलं असेल, आज समजा जर का जयश्री पाटलांवरती जरी शिरीष चौधरी अशा स्वरूपाचं बोलला, उद्या दुसऱ्या कोणावरती बोलेल, हा अंबळनेर तालुका आहे, अजिबात याच्या बाबतीमध्ये कोणी सहन करणार नाही। आणि असं जर का सहन करायचं असेल तर मात्र अंबळनेरच्या जनतेच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या अडीअडचणीमध्ये ज्या ज्या प्रसंगी या तालुक्यामधल्या मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून घेऊन जातं तर पोलीस स्टेशनमध्ये वादविवाद करण्याकरता, त्या मुलीला समज काढण्याकरता, त्या मुलीच्या घरच्यांना समजूत देण्याकरता हीच जयश्री पाटील सगळ्या ठिकाणी वार करण्याकरता आणि समजवण्याकरता सुद्धा जात असते। असे जर का प्रकार होत असतील आणि अंबळनेरची जनता जर का सहन करत असेल तर मग लढायचं तरी कोणाकरता लढायचं? विकासाच्या मुद्द्यावरती माझ्यावरती किती टीका केली असती त्याचं प्रत्युत्तर मी माझ्या भाषेत दिलं असतं। पण एखाद्या कुटुंबावरती अशा पद्धतीने जायचं असेल तर यांची प्रवृत्ती आणि यांची वृत्ती ही जी काही नंदुरबारमध्ये इथपर्यंत आलेली आहे ती परत एका विजयामुळे आता आपल्याला जागी झालेली दिसते। आणि हिला जर का ठेचायचं होतं तर आपल्या जनतेच्या हातामध्ये काही दिवसापूर्वी होतं। आत्ताच या निवडणुकीनंतरच आपल्याला दिसायला लागलं, थोडंसं यश प्राप्त झाल्याबरोबरच काय बॅनर लागायला लागले, काय तलवारी बाहेर निघायला लागल्या, काय गुंड बाहेर। आता मॅनमध्ये 5 वर्ष ठेवलेले जे गुंड होते ते आता परत नगरपालिकेचे या निवडणुकीनंतर आपल्या शहरामध्ये दिसायला लागलेले। आता या गुंडांचा बंदोबस्त करायचा, या गुंडांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून अंबळनेर तालुक्यातून यांना आपण सगळ्यांनी मिळून घालवलं होतं, परंतु नगरपालिकेच्या निमित्ताने परत आपल्याला इथं आणून ठेवून दिलेलं आहे। या प्रवृत्तीचा आपल्याला निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून आज जे काही महिलांनी या ठिकाणी मोर्चा काढला, शांततेत काढावा, शांततेमध्येच जावं। शेवटी आपली संस्कृती, आपली इज्जत इब्रत ही आपल्या हातात आहे। आपल्या भगिनी, आपल्या महिला या सुरक्षित राहिल्या पाहिजे, ही आपल्या अंबळनेरकरांची पहिली जबाबदारी आहे। हा तुमचा अनिल दादा जो तुमचा भाऊ आहे, हा सदैव अंबळनेर तालुक्यातल्या प्रत्येक महिलेबरोबर या ठिकाणी कायमस्वरूपी कांद्याला कांदा लावून उभा राहण्याचा प्रयत्न करेल। कुठल्याही महिलेच्या बाबतीमध्ये आज समजा जयश्री पाटलावर बोललेलं असेल, हिम्मत असेल तर परत एकदा शिरीष चौधरीने कुठल्याही महिलेच्या बाबतीमध्ये असं जर का वक्तव्य केलं किंवा कुठल्या महिलेचा अपमान केला तर मात्र
त्याच्या घरात घुसून त्याला काय परिणाम भोगावे लागतील ते 2016ला बघितलेलं आहे. परत तसे वेळ आता त्याने आणू नये आणि महिलांचा आदर करण्याचं कुठेतरी शिकलं पाहिजे असा त्याने प्रयत्न करावा. ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे. ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.